मटकीची उसळ सर्वांनाच आवडते, पण मटकीची उसळ जेवणात भाजी म्हणून करण्यापेक्षा एखाद्या वेळी तुम्ही अशा प्रकारे नाश्त्यासाठी करून बघा. अप्रतिम लागते. आजची ही एकदम साधी, सोपी आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे. यानंतर मुलं असो की मोठे नेहमी मटकीची उसळच नाश्त्यासाठी मागतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे. थोडंसं साधारण एक छोटा चमचा त्यामध्ये मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती आता ह्या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. साधारण मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद मीठ एकदम किंचित थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर परत एकदा ही मटकी छान मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे जेव्हा मटकी आपण परतून घेतो त्यावेळेला मटकीची चव जास्त वाढते आणि ती उसळ एकदम छान लागते. आता यानंतर आपल्याला साधारण 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्त यामध्ये टाकायचं नाही. त्यामुळे आपण साधारण फक्त ही मटकी आहे ती भिजेल एवढंच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे. आणि आता यावर आपण एक झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. गॅस एकदम मंद करून ठेवला आहे. त्यामुळे मटकी एकदम छान अशी आपली शिजणार आहे. खूप जास्त गिळगिळीत आपल्याला मटकी शिजू द्यायची नाही. तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक मोठा कांदा घेतला आहे. तो कांदा आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे. या दिवसात कांद्याला अशा प्रकारची थोडीशी बुरशी येते काळ्या रंगाची. त्यासाठी आपण हे कांदे स्वच्छ धुवून घेणार आहोत. कांदा धुवून घेतला आणि आता हा कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी उभा कांदा चिरून घेतला तरी चालेल. सोबतच आपण थोडासा साधारण अर्धा टोमॅटो इथे घेतला आहे मी चिरून. हिरवी कोथिंबीर घ्यायची, 7-8 लसणाच्या पाकळ्या कट करून घ्यायच्या आणि 2 हिरव्या मिरच्या इथे आपण बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही नेहमी नाश्त्यासाठी पोहे, उपीट खाऊन कंटाळला असाल तर अशा प्रकारे मोड आलेल्या मटकीची उसळ नक्की करून बघा. अप्रतिम लागते आणि आरोग्यासाठी तर ती अप्रतिमच आहे. आता इथे तोपर्यंत आपली मटकी शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी इथं मटकीमध्ये आहे ते आपण मटकीचं सूप म्हणून देखील पिऊ शकतो. आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं नाही. या पाण्यासकट आपण ही मटकीची उसळ बनवणार आहोत. कढईमध्ये साधारण 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतले. आता त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण चिरून घेतल्यात बारीक त्या टाकून घ्यायच्या आणि थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं मोठी असतील तर ती बारीक चिरून घ्यायची आणि चिमूटभर हिंग टाकून घेतला आहे. त्यामुळे मटकीची चव वाढते आणि पचनाचा देखील त्रास होत नाही. आता हा लसूण आपल्याला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा देखील आता इथे आपण परतून घेणार आहोत. तर कांदा आपल्याला खूप जास्त लाल होऊ द्यायचा नाही. तो अर्धवटच आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. अर्धवट कच्चा कांदा ठेवायचा. त्यामुळे मटकीची टेस्ट खूप छान लागते. आणि मिरची यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे ती सुरुवातीला टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर मटकीच्या उसळीमध्ये छान उतरतो. आता जो टोमॅटो आहे तो टोमॅटो देखील यामध्ये टाकायचा आणि थोडासा परतून घ्यायचा. लक्षात ठेवा इथं ज्याप्रमाणे आपण मटकीची भाजी करतो त्यावेळेला कांदा जास्त परतून घेतो किंवा टोमॅटो देखील एकदम जास्त शिजवून घेतो, तसं मटकीची उसळ नाश्त्यासाठी जेव्हा आपण करतो त्यावेळेला टोमॅटो हा खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही. आता यामध्ये सर्व मसाल्याचे पदार्थ म्हणजेच लाल तिखट, हळद, थोडंसं धने पावडर टाकलं आहे, चिमूटभर गरम मसाला टाकून घ्यायचा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ आपण या अगोदर टाकलं आहे त्यामुळे ते लक्षात ठेवूनच थोडंसंच मीठ आपल्याला इथं टाकायचं आहे. आता हे सर्व मसाले छान परतून घेतले की त्याची चव आणखी वाढते. मसाले छान परतून घेतलेत आणि आता यामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती टाकली आहे. आता यावर एक झाकण ठेवून एकदम मंद गॅस करून साधारण 4 ते 5 मिनिटं आपण ही वाफवून घेणार आहोत. आपण मटकी जेव्हा इथे टाकली तेव्हा मटकीच्या सूप सहित आपण यामध्ये टाकली आहे. मटकीचं पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही कारण मटकी शिजताना त्याचा सगळा अर्क आहे तो ते पाण्यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे मटकीची चव खूप जास्त वाढते. आता यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे तडका पॅनमध्ये परतून घेतले होते ते टाकलेत. अर्धा लिंबू इथे पिळून टाकला आहे. आवडीप्रमाणे, आवडत नसेल तर टाकू नका, पण लिंबू टाकल्यामुळे मटकीची उसळ आहे ती खूप छान लागते. तिची चव खूप जास्त वाढते. आणि भरपूर सारी हिरवी कोथिंबीर आहे ती बारीक चिरलेली टाकून घ्यायची. तयार आहे आपली नाश्त्यासाठी झटपट पद्धतीने मटकीची उसळ. तर झटपट पद्धतीने केलेली नाश्त्यासाठी मटकीची उसळ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.